आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या आणि तब्बल 20 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर आज मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टात अंतिम निकाल लागलाय. या खटल्यातील मुख्य आरोपी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 128 साक्षीदारांची तपासणी आणि अनेक राजकीय गुन्हेगारी धागेदोरे समोर येऊनही हा संपूर्ण खटला फिरला कसा, याचं उत्तर खुद्द न्यायालयाने निकाल वाचताना दिलं. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती SR नावंदर यांनी स्पष्ट केलं की या संपूर्ण खटल्याची भिस्त ज्या माफीच्या साक्षीदारावर म्हणजेच पारसमल जैनवर होती, त्याचा जबाब अत्यंत संशयास्पद आणि ठिसूळ आढळला आहे. क्राईम ब्रांचने पारसमल जैनवर चोरीचे गुन्हे दाखल केले, त्याची औषधं बंद केली आणि त्याला मारहाण करून हा कबुली जबाब घेतल्याचं कोर्टाच्या निरीक्षणात समोर आलं. मारहाण झाल्यानंतरच त्याने ही साक्ष दिली होती. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून माफीचा साक्षीदार जर रिलायबल नसेल तर खटल्याचा बेसच ठिसूळ होतो, असं म्हणत कोर्टाने सर्व आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष सोडलं. फ्लॅशबॅक मध्ये जायचं झालं तर 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली जवळ एका भरधाव गाडीत लोकनेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला कळंबोली पोलिसांनी आणि त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला. तपासात पवनराजे आणि पद्मसिंह पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्यासह साखर कारखान्यांचा वाद आणि जुनी धुसफूस पुराव्यांसह समोर आली होती. खुद्द ओमराजे निंबाळकर आणि राणी देवी यांनीही न्यायालयात महत्वाचे पुरावे सादर केले होते. मात्र मुख्य साक्षीदाराचा जबाब कायद्याच्या कसोटीवर टिकू शकला नाही. या निकालाच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणावर आमदार ओमराजे निंबाळकर यांनी अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया दिली. निकालावर होत असलेले राजकीय आरोप फेटाळताना ओमराजे म्हणाले की या निकालाचा आणि सध्याच्या राजकीय घडामोडींचा कोणताही संबंध नाही. गेल्या 20 वर्षांपासून आम्ही या न्यायाची प्रतीक्षा करत होतो. न्यायालय समोर असलेल्या पुराव्यांच्या आधारेच निर्णय देतं. जर राजकारणाचा संबंध असता तर मी 2022 मध्ये शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला असता. एका लोकनेत्याची हत्या होणं ही अत्यंत दुर्दैवी घटना होती, असं कोर्टानेही मान्य केलं आहे. मात्र पुराव्यांच्या अभावामुळे आणि तपासातील त्रुटींमुळे 20 वर्षानंतर सर्व आरोपी आज मुक्त झाले आहेत. या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला की नाही यावर आता नव्या चर्चा सुरू झाल्यात.